काही कंत्राटी कर्मचारी आहेत, या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काही दर्शन देण्यासाठी पैसे घेतले जातात आणि ते गुगल मार्फत घेतले जातात. ते जे केले जातात ते सुद्धा मीडियामार्फत केले जातात, सोशल मीडियामार्फत केले जातात. वेगवेगळ्या माध्यमातून ह्या पैशाची इथे कुठेतरी दर्शन देण्यासाठी ही अनियमितता सापडते आणि त्यावेळेला आल्यानंतर मी ताबडतोबच साधारणतः 19 कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडलं, त्यांच्यावर कारवाई केली, काही दिवस त्यांना सस्पेंड केले आणि त्यांच्याकडे शपथपत्र लिहून घेतलं की यापुढे कुठल्याही प्रकारचे आमच्याकडनं अशा प्रकारचं काही होणार नाही. त्यानंतर आमच्या लक्षात आलं की बाहेरचे जे काही एजंट मंडळी किंवा काही स्टॉलधारक होते हे परस्पर लोकांना दर्शन देण्याच्या नावाखाली हे आतमध्ये दर्शन देत आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही आर्थिक व्यवहार होतो. हा व्यवहार आम्ही तातडीने बंद केला. त्यानंतर काही ठिकाणी कर्मचारी हातचलाकी करून पैसे काही काढतात. हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला आम्ही पोलीस खात्याला पत्र लिहिलं की अशा प्रकारची आपण चौकशी करावी आणि हे जे कोणी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. त्यानंतर ते 9 कर्मचारी पकडले गेले, त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली. त्यामुळे सुद्धा जे उत्पन्न कमी होत होतं ते वाढलं. त्यानंतर केलेली उपाययोजना म्हणजे जे भटजी आहेत ह्या भटजींना सुद्धा आलेला भक्त हा पेटीत काही दान करतो आणि काही भटजींना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.